वेलकम टू माय चॅनल. चला आज मी तुम्हाला ब्लाऊजवरती वर्क कसं करायचं असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, ही माझी साडी आहे. पटोला साडी म्हणतात तिला. आणि ही पटोला साडीचं काठ असे आहेत आणि साडीचा पूर्ण कलर हा आहे. आता यामध्ये ऑलरेडी ब्लाऊज पीस आलेला आहे. हे या कलरचं आहे, पण मला हे ब्लाऊज पीस नको याच्यावरती, कारण साडी ऑलरेडी खूप वर्कवाली आहे आणि त्यामध्ये अजून हे छान नाही दिसणार, तिला गेटअप नाही येणार. तर मग याचं मी काय करणार आहे, फक्त याची ही जी खालची बॉर्डर आहे ती बॉर्डर मी घेणार आहे माझ्या दुसऱ्या कपड्याला लावायला. मी हा असा प्लेनवाला कपडा आणलेला आहे आणि यावरती मी स्लीव्जवरती वर्क करणार आहे त्या साडीसाठी. आता हा स्लीवचा मी आकार आखून घेतलेला आहे आणि हा स्लीवचा सेंटर पॉईंट आहे. या सेंटर पॉईंटपासून ही अशी सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे, कारण आपल्याला एवढ्याच भागामध्ये वर्क करायचं आहे. पूर्ण स्लीव्जवरती वर्क करणार नाही, कारण साडीवरती ऑलरेडी खूप वर्क आहे. त्यामुळे हेवी वर्क आणि हेवी ब्लाऊज हेवी साडी जर असेल आणि त्यावरती जर हेवी ब्लाऊज असेल तर त्याला तेवढा असा गेटअप येणार नाही. त्यासाठी आपण स्लीव्ज हे साधे सिंपलवाले ठेवणार आहे. चला आता मी तुम्हाला सांगते की कसं वर्क करायचं आहे त्यावरती. आता यामध्ये पहिल्यांदा आपण ही जी लाईन ओढलेली आहे या लाईनच्या इथे आपण चेन स्टिचिंग करून घेऊ. चेन स्टिचिंग करताना छोटे छोटे करायचे चेन, म्हणजे त्याला अजून सुंदर गेटअप येतं. दोऱ्याला ओढायचं नाही, नाहीतर कपडा ओढला जातो मग. आता चेन स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता यानंतर या सिल्क थ्रेडच्या याच्याने याच्या बाजूला एक पुन्हा चेन स्टिचिंग करून घेणार आहोत. हा कलर माझ्या साडीचा आहे, त्यामुळे मी या कलरच्या याच्याने चेन स्टिचिंग करून घेणार आहे. आता याच्या बाजूने आपण चेन स्टिचिंग करू. सिल्क थ्रेडचे पण छोटे चेन स्टिचिंग करून घ्यायचे, मोठे बिलकुल घ्यायचे नाही. आता यानंतर मी पुन्हा एक चेन स्टिचिंग करून घेतलेली आहे सिल्क थ्रेडच्या बाजूला. आता यानंतर हा मी सुईमध्ये दोरा टाकून घेतलेला आहे. हा 4 पदरी आहे, सिल्क थ्रेड आहे. ज्या कलरची साडी आहे त्याच कलरचा हा दोरा आहे. आता या इथे आपण काही ठिकाणी लॉंग फ्रेंच नॉटच्या साहाय्याने आपण तिथे फ्लावर्स करून घेणार आहोत. या इथून सुईला वरती काढलं पहिले. यानंतर थोडासा दोऱ्याला ट्विस्ट करायचं आणि याच्या इथे हे या पद्धतीने आपण फ्रेंच नॉट टाकून घेणार आहोत. आता एकदा पुन्हा दाखवते. थोडंसं टर्न करायचं, त्यानंतर या इकडून असं करायचं आणि त्यानंतर जेवढ्या अंतरावरती पाहिजे तेवढ्या अंतरावरती हे करायचं.
या पद्धतीने अशा थोड्या थोड्या अंतरावरती फ्लावर्स काढून घ्यायचे। आता हे फ्रेंच नटचे आपण फ्लावर तयार करून घेतलेले आहेत। आता या फ्लावरला छानपैकी गोल्डन कलरच्या याच्याने अशी छान आउटलाइन करून घेऊ। तर यामध्ये आपण फक्त या इथे असे छानपैकी हे गेहूं मोती टाकून घेणार आहे। दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने तयार होतं। हे स्लीवच्या सेंटरला येणार आहे। जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।